रात्रीचे 12 वाजले होते. अचानक एका लॉजवर पोलिसांची रेड पडली, ज्याच्यामध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला पकडण्यात आलं. एक कॉलेजची मुलगी एका वयस्कर व्यक्तीसोबत लॉजमध्ये सापडली. आता वरवर पाहता हे प्रकरण अगदी साधं वाटत होतं, पण जेव्हा या मुलीला कोर्टात उभं काढण्यात आलं तेव्हा मुलीनं जे सांगितलं ते ऐकून अख्खा महाराष्ट्र हादरलाय. सगळ्यांना वाटलं मुलगी लफडीबाज आहे, पण मुलगी कोर्टात ओरडून म्हणाली, जज साहेब मला शिक्षा द्या, पण त्याआधी तुम्ही माझ्या आईला इतकी कठोर शिक्षा द्या की कोणतीच आई अशी चूक करणार नाही. माझ्या आईसारखी आई कोणाच्याच नशिबाला येऊ नये. कोर्टामध्ये मुलीचं हे वाक्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला मोठा धक्का देत होतं. लोकांना समजत नव्हतं की मुलगी असं का म्हणते. लोकांना वाटलं मुलीला पैशाची गरज असेल, म्हणून मुलगी वाईट वळणाला लागली असेल आणि त्यामुळे ती या प्रकारात गेली असेल. पण जेव्हा मुलीनं आईचं रहस्य उघड केलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का बसला. मग काय, एका मुलीनं जन्मदात्या आईचा इतका तिरस्कार का केला? की नेमकं आईचं असं काय गुपित होतं की ज्यामुळे ती मुलगी म्हणाली की माझ्या आधी माझ्या आईला कठोर शिक्षा करा? त्या मुलीसोबत आईने नेमकं असं काय केलं होतं की ज्यामुळे ती मुलगी या दलदलीमध्ये फसली होती? अभ्यास सोडून ती मुलगी असं काय करत होती? नेमकं त्याच्या मागे आईचा का हात होता की ज्यामुळे सगळ्या पालकांची अक्षरशः पायाखालची जमीन सरकली? नेमकं या प्रकरणात काय घडलं, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली, जेव्हा एक 19 वर्षाची कॉलेजला जाणारी तरुणी, जिला रात्री अचानक 12 वाजता एका लॉजवरून पकडण्यात आलं. कोर्टात गेल्यानंतर तिने कोर्टाला जे गुपित सांगितलं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला. ही घटना यात फक्त गुन्हा नाही, तर एक नात्याचा असा भयानक चेहरा आहे जो पाहिल्यानंतर तुमचा माणुसकीवरचा आणि नात्यावरचा विश्वास उडेल. खरं तर या घटनेची सुरुवात होती 10 वर्षापूर्वी. एक मुलगी जिचं नाव नेहा, तिच्या आईचं नाव सरिता, तिचे वडील रमेश. 10 वर्षापूर्वी नेहाच्या घरामध्ये तिचे आई वडील आणि तिचा एक लहान भाऊ असे 4 जण राहायचे. पण आज तिच्यासोबत जे घडलं, त्या मुलीनं जे केलं त्याचा सगळा आरोप ती आईवर कसा काय लावते? तिच्या आईने नेमका अशी काय चूक केली की जी तुमच्या मुलीच्या बाबतीत तुम्ही करू नये? म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. रमेश, त्या मुलीचे वडील, अत्यंत साधे भोळे आणि कष्टाळू व्यक्ती होते. खाजगी कंपनीत क्लार्कची नोकरी करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. रमेश यांचं आपल्या बायकोवर म्हणजे सरितावर जीवापाड प्रेम होतं. ते नेहमी म्हणायचे, सरिता तू घराची लक्ष्मी आहेस, तुला कधीही काही कमी पडून देणार नाही. नेहा त्यावेळी फक्त 9 वर्षाची होती. ती आपल्या बाबांची लाडकी परी. रोज संध्याकाळी रमेश कामावून घरी आले की नेहाला खाऊ आणायचे, तिला कडेवर घ्यायचे. सुट्टीच्या दिवशी ते 4 म्हणजे रमेश, सरिता, नेहा आणि तिचा लहान भाऊ बागेत फिरायला जायचे. बाहेरून बघणाऱ्यांना वाटायचं की जगातला किती स्वर्गासारखा सुखी संसार असेल. रमेश आणि सरिता यांच्यामध्ये त्या मुलींचा अगदी खेळण्याचे आवाज असायचे. सरिता खूप चांगलं वागायची, मुलांचा अभ्यास घ्यायची, रमेशांना डबा करून द्यायची. गरिबी होती पण समाधान होतं. पण म्हणतात ना, जास्त गोड संसाराला कुठेतरी दुष्ट लागते. रमेशांचा जुना मित्र, त्याचं नाव होतं सुधीर. सुधीर हा स्वभावानं खूप बोलका, गोड बोल्या माणूस. सुधीर हा मुलांसाठी सुधीर काका होता आणि या सुधीर काकामुळे या मुलीच्या आयुष्यात जे वादळ येणार होतं त्यामुळेच ती या कोर्टात उभी होणार होती आणि ती आईला जबाबदार धरणार होती. खरं तर याला तिची आई देखील जबाबदार होती. सुधीर, त्याला सगळेजण काका म्हणायचे. सरिता हा माझा लहानपणापासून मित्र, अगदी भावासारखा, असं रमेशने सरिताला लग्नाच्या पहिल्या दिवशी सुधीरची ओळख करून दिली होती. रमेश आणि सुधीर हे पहिल्यापासून चांगले मित्र असल्यामुळे सुधीरचं नेहमी येणं जाणं. सुरुवातीच्या काळात काही झालं नाही, पण हळूहळू सरिता आणि सुधीर मध्ये थोडासा संवाद वाढला. संवादाचं रूपांतर प्रेमात झालं. पण सुधीर अतिशय गोड बोल्या आणि दळबदलू माणूस होता. त्याने हळूहळू सरिताला आपल्या प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढलं. हे सगळं इतकं गुपचूप सुरू होतं की भोळ्या रमेशला आणि चिमुरड्या नेहाला काहीच कल्पना नव्हती. पण आता म्हणतात ना, गुपित जास्त काळ लपत नसतं आणि अखेर तो दुर्दैवी दिवस उजाडला. अखेर हे प्रेम प्रकरण एकीकडे सुरू. नेहा लहानची मोठी होत होती, पण तिच्या कोळ्या मनावर आता एक असा घात बसणार होता, एक असा धक्का बसणार होता की त्यामुळे ती या प्रकरणात डायरेक्ट माझ्या आईला शिक्षा द्या असं कोर्टात ठासून म्हणणार होती. आता लोक तिला नाव ठेवतायत, पण 10 वर्षापूर्वी तिच्या कोळ्या मनावर जो घात बसला होता, जो ऐकल्यानंतर तुम्हीही अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल. 10 वर्षापूर्वीची ती रात्र, तो दुर्दैवी दिवस. त्या दिवशी नेहाचं बालपण कायमचं संपणार होतं. रात्रीचे 2 वाजले असतील. संपूर्ण घर शांत. रमेश बेडरूम मध्ये गाढ झोपला होता. नेहाला अचानक ताण लागली म्हणून जाग आली. 9 वर्षाची ती मुलगी डोळे चोळत चोळत बेडरूम मधून उठली. तिला किचन मध्ये जाऊन पाणी प्यायचं. ती हळूहळू पावलं टाकत हॉल मधून किचनच्या दिशेनं निघाली. तिला स्वयंपाक
घरात कुजबुजण्याचा आवाज येत होता. नेहाला वाटलं आई कदाचित पाणी पित असेल. तिने किचनचा दरवाजा अर्धा उघडा पाहिला. आतमध्ये लाईट बंद, फक्त रस्त्यावरच्या दिव्याचा प्रकाश खिडकीतून येत होता. नेहानं तो दरवाजा पूर्ण लोटला आणि त्या क्षणी त्या 10 वर्षाच्या मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या हातातला पाण्याचा तांब्या खाली पडला. समोर जे दृश्य होतं ते तिच्या समजण्या पलीकडचं होतं. ते अतिशय घाणेरडं दृश्य होतं. तिचे लाडके सुधीर काका आणि तिची आई किचन मध्ये एका विचित्र आणि आक्षेपार्ह अवस्थेत पडलेले होते. ते दोघांमध्ये इतके मग्न होते की त्यांना नेहा आल्याची जाणीव झाली नाही. नेहाच्या तोंडातून नकळत हुंदका बाहेर पडला. त्या आवाजानं सरिता आणि सुधीर दचकले. सरिताने झटकन मागं पाहिलं. दारात आपली 9 वर्षाची मुलगी सगळी बघत होती. हे पाहून सरिताचा चेहरा पांढरा फटक पडला. ती धावत नेहाकडे आली. नेहा रडायला लागली. सरितानं नेहाला जवळ घेतलं, पण त्या मिठीत प्रेम नव्हतं तर भीती होती. सरिताचे हातपाय थरथर कापत होते. सरितानं नेहाचं तोंड दाबलं. ती कानात बुजबुजली, गप्प बस. हे बघ नेहा, तू तुझ्या बाबांना प्रेम करतेस ना, मग हे बाबांना सांगायचं नाही. जर तू बाबांना काही सांगितलंस तर बाबा आपल्याला सोडून जातील. ते कायमचं निघून जातील. मग तुला बाबा निघून गेलं तर आवडेल का? तुला बाबा राहतील का? त्या लहान जीवाला आईने असं काही इमोशनल ब्लॅकमेल केलं की नेहा गप्प बसली. सुधीरनं तिथून पळ काढला. त्या रात्री नेहा रडत रडत झोपली, पण तिला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा रमेश कामावून आले तेव्हा त्यांनी नेहाला जवळ घेतलं. तेव्हा नेहाला रडू कोसळलं, पण आईचे शब्द आठवले, बाबा निघून जातील. म्हणून ती गप्प राहिली आणि तिथून पुढे त्या घरातलं वातावरण बदललं. अखेर त्या बालमनावर असा ओर खडा वाढला होता. त्यामुळे ती कोर्टामध्ये जे बोलणार होती, खरं तर ती या घटनेची सुरुवात होती. खरं तर हा या प्रकरणाचा पहिलाच अध्याय होता. हे दृश्य पाहिलं म्हणून ती लॉजवर गेली आणि म्हणून कोर्टात ती तसं म्हणली. इतकं सोपं गणित नाहीये, कारण की हे फक्त पहिलं दृश्य होतं. यानंतर जे घडणार होतं त्यामुळे नेहा पुढे असं करणार होती. तिची आई ती तिथं थांबली नाही. तिच्या आईने पुढे जे केलं ते ऐकून कोर्टामधले वकील हातबल झाले. नेहा शाळेत जायची, पण तिच्या मनात भीती असायची. पण म्हणतात ना, गुपित लपत नसतात. एके दिवशी रमेश यांनी सरिताला सुधीरशी फोनवर बोलताना पकडलं. त्या रात्री घरात भांडण. रमेश सरिताला ओरडले, मी माझ्या मुलांच्या तोंडाकडे बघून शांत, नाहीतर तुला मी रस्त्यावर फेकून दिलं असतं. रमेश यांनी सुधीरला फोन करून धमकी दिली, माझ्या घराकडे फिरकलास तर तुझे पाय तोडेन. पण बरोबर ते 2च दिवसांनी रमेश यांचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलं हृदयविकाराचा झटका. पण नेहाला आजही तो दिवस आठवतोय. त्या रात्री बाबांना आईने जेवणानंतर जो चहा दिला होता तो प्यायल्यानंतर रमेश अस्वस्थ झाले. उलट्या होऊ लागल्या. पहाटेपर्यंत ते निघून गेले होते. बाबांचं पार्थिव अंगणात ठेवलं तेव्हा अख्खी गल्ली रडत होती. नेहा आणि तिचा भाऊ हंबरडा पडत होते. पण नेहानं पाहिलं, आईच्या डोळ्यात टिपूसभर देखील पाणी नव्हतं. तिने पांढरी साडी नेसली, पण तिचा चेहरा निर्विकार होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा सुधीर काका अंत्यविधीला आला होता तेव्हा आईनं सुधीरने एकामेकापाडून नजर फिरवली होती. आणि त्यांचे दुःख नव्हतं तर एक भयानक प्लॅन यशस्वी झाल्याचं समाधान होतं. 10 वर्षाच्या नेहाला काही कळलं नाही, पण तिला आज खात्री आहे की तिच्या बाबाचा मृत्यू ह्याच्यात काहीतरी काळबारे होतं. तो थंड डोक्याने केलेला प्लॅन होता. बाबा गेले, नेहाचं संरक्षण संपलं. रमेशांच्या 13व्याला म्हणजे 15 दिवस झाले असतील तेव्हा सुधीर अधिकृतपणे घरी आला. मी तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी आलोय असं त्याने समाजाला सांगितलं. पण घरात आल्यावर त्याने त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. आता सुरू झाला नेहाचा खरा छळ. सुधीरने सर्वात आधी काय केलं, त्याने नेहा आणि तिच्या भावाला वेगळं केलं. भावाला शिक्षणाच्या नावाखाली हॉस्टेलला पाठवलं, जेणेकरून नेहा घरात एकटी पडेल. त्या घरात आता फक्त 3च माणसं, सरिता, सुधीर आणि नेहा. एका रात्री जेवताना सुधीर बाबांच्या खुर्चीवर बसला होता. ती खुर्ची रमेश यांची होती. सरिताने त्याला पहिली पोळी वाढली, प्रेमानं भरू लागली. हे पाहून नेहाचा संयम सुटला. ती ताडकन उठली आणि म्हणाली, ही बाबाची जागा आहे, इथं दुसरं कुणी बसू शकत नाही. त्यावर आईनं, स्वतःच्या सख्या आईनं नेहाला इतक्या जोरात कानाखाली मारली की नेहा कोपऱ्यात जाऊन पडली. आई ओरडली, बाप गेला तुझा, मेला तो, आता हेच तुझे नवीन बाबा, त्यांना पप्पा म्हणायचं. नेहाने नकार दिला. आईने 2 दिवस उपाशी ठेवलं. उपाशी पोटी नेहाला त्या माणसाच्या पाया पडून माफी मागायला लावली. प्रेक्षकांनो विचार करा, स्वतःच्या आईनं मुलीचा स्वाभिमान पायाखाली तुडवला. सुधीरचं वागणं घाणेरडं होत चाललं होतं. नेहा 16 वर्षाची झाली होती. वयात आलेली मुलगी. सुधीरची नजर तिला टोचायची. तो तिला स्पर्श करायचा बहाणा शोधायचा. नेहा त्याला टाळायची, पण घरात पळून तरी जाणार कुठे. सगळ्यात भयंकर प्रसंग तेव्हा घडला जेव्हा नेहाच्या 12वीच्या परीक्षा जवळ आल्या होत्या. नेहाला डॉक्टर व्हायचं होतं. तिने आईकडे क्लासची फी मागितली. सुधीर तिथे सोफ्यावर बसून टीव्ही बघत होता. तो हसला. त्याने नेहाच्या हातातील विज्ञानाचं पुस्तक हिसकावून घेतलं. सरळ गॅसवर नेऊन जाळू लागला. नेहा किंचाळली, माझं पुस्तक जाळू नका. सुधीर म्हणाला, मुलीनं शिकून काय करायचं, शेवटी दुसऱ्याच्या घरी भांडीच घासायची किंवा धंदा करायचा. आजपासून घरातली भांडी घासायची. नेहाची स्वप्न त्याने आगीत जाळून टाकली. सुधीरचा विकृतपणा इथंच थांबला नाही. त्याने नेहाच्या बाथरूमच्या दाराची कडी आतून तोडून टाकली.
तो आता तिच्याशी देखील विचित्र वादू लागला. ती आईला सांगायची, तेव्हा आई म्हणायची, अगं ते तुझे पप्पाच आहेत, त्यांना कशाला लाजतेस. पण हळूहळू सुधीरचा तो प्रकार वाढू लागला होता. एक दिवशी सुधीरनं मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याने नेहाचा हात पकडला, तिला ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने अक्षरशः कसं बस तिनं सोडलं आणि त्याच रात्री नेहानं ठरवलं की आता इथं राहिलं तर एकतर जीव जाईल नाहीतर इज्जत. म्हणून त्या रात्री ती तिथून निघून गेली. एसटी स्टँडला आली. तिच्या हातात होते 300 रुपये जे तिने आईच्या पाकिटातून चोरले. आता खरं तर ती तिथून पळून जात होती. ती एका संकटातून निघत होती, पण ती दुसऱ्या अशा संकटात सापडणार होती की ज्या संकटामुळे ती आज कोर्टात उभी राहिली होती. आणि आज कोर्टात उभी राहून माझ्या आईला कठोर शिक्षा करा असं ती म्हणत होती. अखेर तिनं तिकीट काढलं मुंबईचं. मुंबईत आली दादरच्या स्टेशनला. दादरच्या स्टेशनवरची गर्दी गोंधळ पाहून नेहा कोपऱ्यात बसून रडू लागली. तिची भूक तिला अस्वस्थ करीत. तेवढ्यात तिची भेट एका महिलेशी झाली. आपण तिला मावशी म्हणूयात. ती बाई नेहा जवळ आली. तिने नेहाला विचारलं, बाळा तू कुठून आली आहेस? घाबरू नकोस, माझ्याकडे चल, मी तुझ्या आईसारखी. नेहा भुकेलेली, प्रेमाची भुकेलेली. तिला वाटलं देव भेटला. ती बाई नेहाला घेऊन एका चाळीत गेली. तिला वडापाव खाऊ घातला, माया दाखवली. नेहाला वाटलं अजूनही जगात माणुसकी शिल्लक. नेहाने मावशीच्या मांडीवर डोकं ठेवून आपली कहाणी सांगितली. तिला सांगितलं माझं जगात कुणी नाही. आणि हाच नेहाचा सगळ्यात मोठा गुन्हा ठरला. त्या मावशीला समजलं होतं की या मुलीचं जगात कुणी नाही. आणि हे जे सांगितलं हीच तिची जगातली सगळ्यात मोठी चूक ठरणार होती. कारण की ती मावशी आता असं करणार होती की ज्यामुळे तीच नेहा आज कोर्टामध्ये उभी राहणार होती. 2 दिवसात नेहाचा भ्रमनिरास झाला. त्या बाईनं नेहाला खोलीत डांबून ठेवलं. ती जागा सामान्य घर नव्हती, तर तो मुंबईचा बदनाम रेड लाईट एरिया होता. संध्याकाळी तिथं काही विचित्र माणसं आली. त्या मावशीना जिला नेहानं दुसरी आई मानलं, त्या नेहाने तिला एका श्रीमंत माणसासमोर उभं केलं आणि म्हणाली, एकदम कोरा माल आहे पण किंमत जास्त लागेल. नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. तिने आरडाओरडा केला. मावशीचे पाय धरले, पण नेहाला काहीच करता नाही आले. आता दररोज तिच्यासोबत हा प्रकार व्हायला लागला होता. तिची देखील मानसिक तयारी झाली होती, पण नियतीचा खेळ काहीतरी वेगळाच होता. एका हॉटेलमध्ये ती एका व्यक्तीसोबत गेली. तिथे अचानक रेड पडली आणि त्या झटापटीत त्या व्यक्तीला तिच्याकडून दुखापत झाली. त्यामुळे नेहाला अटक झाली. हा प्रसंग जेव्हा कोर्टात गेल्यावर नेहानं सांगितला, तेव्हा कोर्टानं देखील तिच्या वडिलांच्या मृत्यूची फाईल उघडण्यास सांगितलं. त्यात पुनर्तपास करण्याचा आदेश दिला. नेहाच्या वडिलांचा अंत कसा झाला, यामागे काय कारण होतं, कोण दोषी होतं, हा सगळा तपास करण्यात आला. आणि या तपासामध्ये आई आणि सुधीर यांना दोषी मानून अटक करण्यात आली. नेहा आता बाल सुधार गृहात आहे. तिची आई आणि सुधीरला अटक करण्यात आली. आता त्या गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई सुरू आहे. खरं तर ही जी कथा आहे तर ही खरं तर एक समाजाचा असा चेहरा दाखवते की जो बऱ्याच वेळा पाहायला मिळत नाही, पण जेव्हा उघडकीस येतो तेव्हा अक्षरशः सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकती. तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.